पारनेरच्या शिकरी, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे. स्पॉट पंचनामा करून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी. अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या नदीपात्रात आंदोलनाचा इशारा. पारनेर तालुक्यातील मौजे शिकरी भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेशुमार सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन थांबवून स्पॉट पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास शिकरी, पवळदरा, देवसडे नदीपात्रात स्थानिक नागरिकांसह जन आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. पारनेर तालुक्यातील मौजे शिकरी, तास, देवसडे या भागातून पारनेर तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व खुलेआम वाहतूक सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी अर्ज करून देखील कुठलाही कारवाई पोलीस प्रशासन व महसूल विभाग करत नाही. फक्त ज्या वाहनांचे हप्ते वेळेत आले नाही त्याच वाहनांवर कारवाई केली जाते. काही वाहने पकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून सोडून दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिकरी, देसवडे या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो. त्यांच्या जमिनी या भागात आहेत, परंतु वाळू तस्कर दहशत करून आदिवासी समाजावर अन्याय करत आहेत. फॉरेस्ट हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वाळू उत्खनन केले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून प्रशासन बघायची भूमिका घेत असल्याचे म्हटले आहे. शिकरी, देसवडे भागातील अवैध वाळू उत्खननाचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे. वाळू तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा. त्यातील संघटित गुन्हेगारांविरुद्ध मुकादमतक कारवाई 15 दिवसात न झाल्यास आंदोलन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.